टीम दादर, वरळी, शिवडी, भांडूप या ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या सीट म्हणजे जिकडे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे, ज्या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे, तिकडे आम्ही दोन दोन सीट मागितल्या. तिकडे आम्हाला एक सीटवर त्या लोकांनी हे केलेलं बोळवण केली आमची आणि पूर्णपणे त्यांना पाहिजे त्या सीट त्यांनी दिलेल्या. माझे तुम्ही काहीतरी मध्ये बातमी लावलेली होती 194 मला दिला नाही म्हणून मी गेलो नाराज झालो वगैरे, हा विषयच नव्हता. ज्या वेळेला मी चर्चा केली आमच्या नेत्यांशी की तुमचं घोडं कुठे अडते, तेव्हा त्यांनी सांगितलं की 192 वर आणि 190 वर चढतं. मी बोललो 192 आणि 190 वर मला कळलं नाही. आपल्याला प्रत्येक विधानसभेमधून 2 सीट देणार आहेत, तर कुठे अडते? नाही 194 मिळते आपल्याला, पण आपल्याला 192 आणि 190 महत्वाची आहे. बोलो हरकत नाही, 190 घ्या 192 घ्या, काय करायचं ते करा, मला मोकळं करा चला. मी ह्या भाषेमध्ये त्यावेळेला सन्माननीय सरदेसाई साहेबांना पण सांगितलं हरकत नाही 2 वॉर्ड ते घ्या, परंतु ते पण नाही झालं. मिळाला कुठला 192, जिकडे प्रकाश पाटणकर म्हणून जे 2 वेळा नगरसेवक होते त्यांचा वॉर्ड तिकडनं त्यांच्याकडनं काढून घेण्यात आला आणि तो वॉर्ड म्हणजे त्याच्यावर पण अन्याय झाला. ठीक आहे हरकत नाही. आता पुढची महत्वाची गोष्ट अशी होती की आम्हाला या चर्चेमध्ये, मी तर काय नेता नाहीये, मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही. मला सीट नाही दिली, मला कुठल्याही प्रकारचा राग नाहीये, कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं. परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही. त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी. एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत. म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्र्यावरून सांगण्यात आलं, वांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे. देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला. आणि हे जेव्हा आम्हाला कळालं त्याच्यानंतर आमची चर्चा झाली. देशपांडे साहेबांना सांगितलं मी, जर असं होत असेल तर बोलो राहण्यात काय अर्थ इकडे. एकतर काँग्रेस बरोबर जाऊन या लोकांनी स्वतःचं रक्त हिरवं केलेलं आहे, आता परत इकडे येऊन आपलं पण रक्त हिरवं करण्याचा प्रयत्न करणार, आपल्याला कुठेही स्थान देणार नाहीत. त्यापेक्षा मी माझा विचार करतो. संदीपजीचं मन खूप मोठं आहे, ते खूप सीझन आहेत. त्यांनी सांगितलं तू विचार कर बाबा, मी काय येत नाही. म्हणजे ह्या प्रकारे मी याच्यातून बाहेर पडलो. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे काल मी गेलेलो. नितेशजी राणे